सूरदासास डोळे देऊन श्रीकृष्ण दर्शन. द्वारकापुरी एक सूरदास म्हणून साधू राहत असे. तो जन्मांध असून सत्वस्थ होता. त्याला रात्रंदिवस श्रीकृष्ण दर्शनाचा ध्यास लागला होता. एक दिवस स्त्रीची स्वारी फिरत फिरत सूरदासाच्या आश्रमी आली व त्यास हाका मारू लागली. "अरे सूरदास, ज्याच्या नावाने तू हाका मारतोस तो मी उभा आहे, पहा," असे म्हणून स्त्रीने त्याच्या डोळ्यास हस्तस्पर्श केला. त्या सरशी त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. तो पुढे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले श्यामसुंदर कृष्णमूर्ती दिसू लागली. सूरदास चकित होऊन तटस्थ झाला. काही वेळाने सावध होऊन पाहतो तो श्री समर्थांची स्वारी दिसू लागली. मग काय विचारता, एकदम जाऊन त्याने श्रीचे चरण घट्ट धरले व स्तुती करू लागला की, "महाराज, आपण पूर्ण दत्तावतार असून आमच्यासारख्या मूढजनांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार आहे. महाराज, मी जन्मंध असून आपल्या कृपेने दिव्यदृष्टी मिळाली. आता मला जन्ममरणापासून मुक्त करा," अशी प्रार्थना करून तो हात जोडून उभा राहिला. तेव्हा समर्थ म्हणाले, "तू त्रिविध तपापासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील," असा आशीर्वाद देऊन महाराज निघून गेले. पुढे तो सूरदास श्रीच्या भजनपूजनात काळ घालून शेवटी शाश्वत सुखास पावला. हनुमानधारी पांगळ्याला पाय दिले. श्री स्वामी महाराज द्वारकेहून गिरनार वगैरे तीर्थे फिरत हनुमानधारी आले. तेथे एक पांगळा समर्थांचे दिव्य तेज पाहून म्हणू लागला की, "हे कोणीतरी अवतारी पुरुष आहेत, कारण अशी मूर्ती आजपर्यंत कधीही पाहिली नाही." असे म्हणून तो दर्शनास उतावीळ झाला. परंतु पाय नसल्या कारणाने त्यास चालता येईना. तो श्रीस मोठ्याने हाका मारू लागला व म्हणाला, "देवा, काय करू? आपल्या चरणाचे दर्शन घ्यावे अशी इच्छा आहे." दीन दुर्बळाचा निरुपाय झाला. पाय नसल्या कारणाने चालता येत नाही. "हे गुरु गिरणारी, धावत येऊन दर्शन द्या," असे म्हणून तो जमिनीवर लोळू लागला. श्रीदयाघन कळवळून जशी वत्सासाठी धेनू धावत येते त्याप्रमाणे महाराज धावत जाऊन त्यास म्हणाले, "अरे पांगळ्या, डोळे झाक, मागे पाहू नकोस आणि चालत इकडे ये." असे सांगून महाराज तेथेच उभे राहिले. श्रीची आज्ञा शिरसावंद्य मानून त्याने डोळे झाकले. तो असा चमत्कार झाला की पांगळ्यास पाय फुटून चालता येऊ लागले. समर्थाचे पाय घट्ट धरले व श्रीची पुष्कळ स्तुती करून आज्ञा घेऊन तो तीर्थयात्रेस निघून गेला. असे महाराजांचे अतर्क सामर्थ्य होते. कुणब्याच्या मुलीचा मुलगा केला. मोगलाईत जोगाईचे आंबे म्हणून एक क्षेत्र आहे. त्या जागी एक डोंगर असून त्या डोंगरावर महाराज फिरत फिरत आले. काही दिवस श्रीचा मुक्काम त्या डोंगरावरच होता. त्या डोंगरावर कुणब्याची एक मुलगी आपली गुरे चारण्यास आणीत असे. श्रीची व तिची ओळख पडून रोज दोघांचा खेळ चालत असे. ती मुलगी वयाने 5 वर्षाची असून आपल्या घरहून भाकरी आणून महाराज व आपण बसून मोठ्या प्रेमाने खात असत. असा खेळ त्या मुलीबरोबर बरेच दिवस चालला होता. पुढे त्या मुलीच्या बापाने एका सावकारास धनाच्या लोभाने पुरुषाचा वेश करून तिला विकत दिली. त्या सावकारास पुत्रसंतान नव्हते म्हणून त्याने हा मुलगा विकत घेतला. पुढे मुलाचे लग्न करण्याकरिता नवरी पाहून मुहूर्त निश्चय केला. मग काय विचारता, अगोदर एकुलता एक मुलगा मोठ्या थाटाने लग्न करण्याचा बेत करून सर्व वराडी, हत्ती, पालख्या, घोडे यावर बसून निघाले. नाना तऱ्हेची वाद्ये वाजू लागली. अशा थाटाने सर्व वराड व्याहाच्या गावी जाऊन पोहोचले. देवप्रतिष्ठा, सीमांतपूजन, वांगनिश्चय वगैरे होऊन वधूकडील स्त्रिया वराचे पायास हळद लावण्यास आल्या. पाहता तो ती पुरुषाकृती नसून स्त्रियाकृती आहे असे पाहून त्या स्त्रिया आपापसात कुजबुज करू लागल्या व मुलाच्या बापास सांगू लागल्या की वरास मुलीची आकृती नसून स्त्रीची आकृती आहे. हे ऐकता जिकडे तिकडे गलबला सुरू झाला. सावकार येऊन पाहतो तो खरेच मुलगा नसून मुलगी आहे. सावकारास फार वाईट वाटून त्याने वधूकडील मंडळीची समजूत घातली व सर्व मंडळीसह घरी येऊन राजास कळवले की एका कुणब्याने फसवून मुलाऐवजी मुलगी देऊन आमची फजिती केली. करिता या गुन्ह्यास योग्य ती शिक्षा सरकारने द्यावी अशी फर्याद केली. राजास फार राग येऊन त्या मुलीस ठार मारण्याचा हुकूम करून मारेकऱ्यांच्या स्वाधीन केले व कुणब्याचे घर जाळून त्याला हद्दपार करावा असा हुकूम दिला. मग काय विचारता, मारेकऱ्यांनी त्या मुलीस धरून महाराज ज्या डोंगरावर होते त्या डोंगरात घेऊन गेले.
मुलीने रडून रडून आकांत केला व ती मारेकऱ्यास म्हणाली, कृपा करून मला मारण्यापूर्वी त्या आंब्याच्या झाडा माझे आजोबा आहेत त्यांचे मला दर्शन करवा आणि मग मला मारा. असे त्या मुलीचे दिनवाणी भाषण ऐकून मारेकऱ्यास त्याची दया झाली. नंतर तिला घेऊन त्या वृक्षाजवळ आले. ती मुलगी घाबरलेली असून आजोबास पाहताच रडत रडत जाऊन तिने श्रीचे पाय घट्ट धरले व दुःखाश्रूंनी महाराजांचे पाय भिजवले आणि ती बोलू लागली की, आजोबा माझे रक्षण करा, मी आपली धर्माची कन्या आहे. हे मारेकरी मला मारण्याकरिता घेऊन जात आहेत. व मागील सर्व वृत्तांत आजोबास सांगून ती त्यांच्या मागे लपून बसली. श्री दयाघनांनी मोठ्या प्रेमाने त्या मुलीस मांडीवर घेऊन म्हणाले, काही भिवू नकोस. प्रत्यक्ष काळ जरी येथे आला तरी त्याचे आम्ही निरोधन करू. असे सांगून श्रीने त्या उग्र नरसिंह रूप धारण केले व ते मारेकऱ्यास म्हणाले, अरे राजास आणि सावकारास त्वरित जाऊन येथे आणा, नाहीतर तुमचे येथेच भस्म करू. हे श्रीचे उग्र भाषण ऐकून ते मारेकरी घाबरून जाऊन धावत गेले. राजस व सावकारास हे वर्तमान सांगून त्यांच्यासह सर्व मंडळी महाराजाजवळ आली. ते भयंकर उग्र रूप पाहून सावकार थराथरा कापू लागला. महाराज सर्वांस म्हणाले, पहा स्त्री की पुरुष आहे ते सांगा. असे लोक पाहतात तो खरोखरच स्त्री आकृती नाहीशी होऊन पुरुषाकृती दिसू लागली. हा चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. सावकाराने स्त्रीचे चरण घट्ट धरून अपराधाची क्षमा मागितली. नंतर समर्थास म्हणाले, जा आता या मुलाचे लग्न करा. अशी आज्ञा करून समर्थ एकाएकी गुप्त झाले. सर्वांस आनंद होऊन त्यांनी श्री समर्थाचा जय जयकार केला. नंतर त्या सावकाराने पुन्हा त्याच मुलीबरोबर या मुलाचे लग्न मोठ्या थाटाने केले. याप्रमाणे स्त्रीचा पुरुष करणे किंवा पुरुषाची स्त्री करणे हे सामर्थ्य ब्रह्मादी देवांचे सुद्धा नाही, ते आमच्या स्वामी समर्थांचे होते. सद्गुरू प्रारब्धावर मेघ मारतात ते येथे अनुभवास आले. अशी स्त्रीची अगाध लीला होती. रामेश्वर येथील लीला. श्री स्वामी महाराज फिरत फिरत रामेश्वरी जाऊन एका आम्रवृक्षाखाली बसले होते. त्यास एका ब्राह्मणाने पाहून साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला, महाराज आपणाजवळ भोजनाची काहीच सामुग्री दिसत नाही, तरी मी आपणास रोज नैवेद्य आणीन. असे सांगून तो ब्राह्मण घरी गेला व आपल्या बायकोस सांगून उत्तम प्रकारचा स्वयंपाक करून ताट भरून त्याने स्त्रीच्या पुढे आणून ठेवले. त्या ब्राह्मणाचे शुद्ध चित्त पाहून स्त्रीने त्यातले थोडे खाल्ले. असा नियम रोज चालत असे. महाराज गावात वेड्यासारखे फिरत असून सारखे लीलेचे खेळ चालत असत. हे त्या ब्राह्मणाने पाहून तो म्हणू लागला की, हे कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. आमच्या पूर्वपुण्याईने दर्शन झाले तरी महाराजांची पुत्राविषयी प्रार्थना करावी. असा विचार करून तो आपल्या बायकोसह स्त्रीच्या दर्शनास आला व महाराजांच्या चरणावर उभयतांनी साष्टांग नमस्कार घालून पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. समर्थ म्हणाले, पुत्र होईल, जा. असे सांगून महाराज निघून गेले. नंतर उभयता आनंदाने घरी आली. मात्र रोज वृक्षाखाली स्त्रीस नेवत ठेवण्याचा क्रम सुरूच होता. पुढे त्याच्या स्त्रीस 1 वर्षाच्या आतच गर्भधारणा होऊन पुत्र झाला. उभयतास आनंद झाला. मुलगा 7 वर्षाचा झाल्यावर मुलास स्त्रीच्या पायावर घालून दर्शन करावे असे त्या उभयताच्या मनात येऊन महाराज केव्हा येतील अशी वाट पाहत ती दोघे चिंतेत होती. इकडे जे अन्न महाराजाकरिता वृक्षाखाली तो ब्राह्मण ठेवीत असे ते अन्न एका पिशाच भक्षण करीत असे. त्या ब्राह्मणास असे वाटे की, मी जो रोज या वृक्षाखाली नैवेद्य ठेवतो तो कोण भक्षण करतो, महाराज तर येत नाहीत, हाच काय चमत्कार आहे असे म्हणून तो स्त्रीचा धावा करू लागला व रामेश्वरचे दर्शनास गेला. पाहतो तो लिंगाच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बसलेले दृष्टीस पडले. ब्राह्मणास आश्चर्य वाटून त्याने श्री साष्टांग नमस्कार घातला आणि तो आपल्या मुलास हाक मारू लागला. मुलाने उत्तर दिले, स्त्रीच्या पुढे येण्यास भीती वाटते, कारण त्यास पाहताच मी मरेन. असे सांगून मुलगा थरथर कापू लागला. मग ब्राह्मणाने ओढून आणून त्याला स्त्रीच्या पुढे उभा केला. तेव्हा तो ओरडून सांगू लागला की, महाराज मला मारू नका, मला मुक्ती द्या. असे म्हणून तो धाडकन जमिनीवर पडला व गतप्राण झाला. त्या मुलाचे शरीर प्राण जाताच 10 हात उंच होऊन अकराळ विकराळ दिसू लागले. ब्राह्मणाने व स्त्रीने रडून आकांत केला. स्त्रीची फारच विनवणी करून ती दोघे प्रार्थना करू लागली की,
महाराज, आपण दिलेला मुलगा मृत कसा झाला? अकराळ विक्राळ शरीर होऊन भयंकर दिसू लागला. महाराज, आपल्या दर्शनाचे फळ विपरीत का झाले? असे म्हणून ती उभयता स्त्रीच्या पायावर लोळू लागली. त्यास महाराज म्हणाले, आम्ही पूर्वी तुम्हाला पुत्र होईल जाईल असे सांगितले होते. उगीच रडू नका. ते वृक्षाखालील नैवेद्य भक्षण करणारे पिशाच होते. तेच तुमचा मुलगा झाले. त्या योनीतून आम्ही त्यांना मुक्त केले. जा आता या प्रेताचे दहन करा. सर्व लोकांस आश्चर्य वाटून ते म्हणाले, महाराज, हे प्रेत आम्हास कसे उचलेल? समर्थ म्हणाले, प्रेतास भस्म लावा म्हणजे पूर्ववत शरीर होईल. भस्म लावता शरीर पूर्ववत झाले. नंतर दहनविधी आटपून तो ब्राह्मण परत श्रीजवळ येऊन हात जोडून प्रार्थना करू लागला की, महाराज, आता माझे वय 60 वर्षाहून अधिक झाले तरी निपुत्रिक आहे. हे लांछन दूर करा. अशी प्रार्थना करून त्याने स्त्रीचे पाय घट्ट धरले. स्त्रीस त्या ब्राह्मणाची दया येऊन म्हणाले, जा, होईल मुलगा. पुढे स्त्रीच्या आशीर्वादाप्रमाणे त्यास 1 वर्षाच्या आतच मुलगा झाला. नंतर ती दोघे स्वामी भक्ती करून राहिले. पुजाराचा अभिमान निरास. एके दिवशी महाराज रामेश्वर नजीक कोटीकूप म्हणून तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान करण्याकरिता गेले व पुजारी यास सांगू लागले की, अरे, तुम्ही सर्वजण देवभक्त आहात, तरी आम्हास या तीर्थाचे स्नान घाला. पुजारी म्हणाले, पैसे घेतल्याशिवाय कोणासही स्नान करण्यास देत नाही. समर्थ म्हणाले, आम्ही दिगंबर, निर्धन व संन्यासी, आमच्याजवळ द्रव्य नाही. उगीच किरकिर करू नका. पुजारी म्हणाले, ज्याच्याजवळ द्रव्य त्यांना स्नानदानाचे पुण्य मिळते का? धना वाचून कोरडे ब्रह्मज्ञान पंडितपणा व्यर्थ आहे. हे ऐकून महाराज म्हणाले, ठीक आहे, स्नानच तीर्थातून पळाले, स्वस्थ बसा. असे सांगून समर्थ निघून गेले. तो काय चमत्कार झाला तो पहा. महाराज निघून जाताच त्या तीर्थात किडे पडून दुर्गंधी सुटली. कोणी यात्रेकरू स्नान करीना. त्यामुळे पुजाऱ्यांचे उत्पन्नही बुडाले. सर्व पुजारी चिंतेत पडून म्हणाले, हा सर्व खेळ त्या संन्याशाचा आहे. असे म्हणून ते रामेश्वरास नवस करू लागले. पुष्कळ मंत्रतंत्र तोडगे केले, परंतु दुर्गंधी जाईना. तेव्हा निराश होऊन पश्चातापपूर्वक श्री समर्थाचा शोध करीत गावोगावी अरण्यात फिरू लागले, परंतु श्रीचा शोध लागेना. खरेच आहे, देहाभिमान गळाल्याशिवाय, अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय मग ते चतुर्वेदी, शास्त्री, पंडित, कवी, ज्योतिषी, मांत्रिक, गीतवाद्यात निपुण किंवा राजा, प्रधान, शूरवीर, सेनानायक कोणीही असोत, 4ही आश्रमी असोत किंवा साधू, संत, मौनी, ध्यानस्थ, जपी, तपी, महंत, एकासनस्थ, पुरश्चरणी, भजनी, कथेकरी, यात्रेकरी, देवाचे वारकरी, श्रीमंत, लहान असोत, प्रतिष्ठित माणी, कलाकौशल्य निपुण, धूर्त, मोठे असोत, अगर लहान असोत, एक शुद्ध भक्ती अभिमानरहित असल्याशिवाय श्री स्वामीरायाची भेट होणार नाही. असो. पुढे ते ब्राह्मण श्रीचा शोध करीत करीत श्रृंगेरी मठात गेले. त्यांनी श्रीमंत शंकराचार्यास शरणागत होऊन एकंदर हकीकत सांगितली. आम्ही त्या स्वामीचा शोध करीत आहोत, तरी श्रीनी कृपा करून सांगावा. पुजारी यांचे मनोगत जाणून शंकराचार्यांनी योग समाधी लावली व ते समर्थाचा शोध करू लागले. तो ते संन्यासी नसून दत्तावतार आहेत असे त्यांना दिसले. नंतर समाधी विसर्जन करून पुजारास म्हणाले, तुम्ही द्रव्याच्या इच्छेने मोहात पडून प्रत्यक्ष रामेश्वराचा अपमान केलात, पुष्कळ लोकांचा छळ केला, तर तुमच्यासारखे दुर्मती कोणही नसतील. आजपासून जर कोणाचा छळ कराल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल. सद्धर्माने धन मिळवा, सर्वांच्या आधारात हित करा, सत्य मृदू बोला, सहज मिळेल त्यात उदरनिर्वाह करा. ते संन्यासी नसून पूर्ण ब्रह्मावतार आहेत. त्याच रामेश्वरी जाऊन अन्यन्य शरण जा, म्हणजे ते तुमच्यावर कृपा करतील. असे आचार्याने सांगताच सर्व ब्राह्मणास पश्चाताप होऊन त्यांनी आचार्यास साष्टांग नमस्कार घातले व षोडशोपचारे पूजा करून तेथे 2 दिवस राहून ते रामेश्वरी आले. देवालयात दर्शनात जातात तो लिंगस्थानी महाराज बसलेले दिसू लागले. सर्वांनी श्री साष्टांग नमस्कार घातले. महाराज म्हणाले, श्री जगद्गुरूस भेटून आलेत काय? सर्व असे सर्वार्थयामित्वाचे भाषण ऐकताच ढेकळाप्रमाणे विरघळून सर्वांनी श्री साष्टांग नमस्कार घातले व ते अपराधाची क्षमा मागू लागले.
महाराज, आम्ही आपणास न ओळखून अज्ञानपणे आपल्या वचनाची हेलना केली. श्रीने आमचे अपराध पोटात घालून तीर्थाचे पाणी पुरवत करावे. महाराज म्हणाले, जा, भावनेसारखे फळ, असे सांगून महाराज गुप्त झाले. सर्वांस आश्चर्य वाटले. नंतर सर्व ब्राह्मण तीर्थाजवळ येऊन पाहतात तो पाणी पुरवत झाले. सर्वांस आनंद होऊन समर्थनामाचा जय जयकार करीत ते आपापल्या घरी गेले.